36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. अमरावती ग्रामीण जिल्ह्यातील पथरोट पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये अवैध शस्त्र बाळगणाऱ्या आरोपीविरुद्ध पोलिसांनी धडक कारवाई करत एका युवकाला अटक केली. आरोपीच्या ताब्यातून एक देशी बनावटीचा कट्टा, 2 जिवंत काडतुसे तसेच एक दुचाकी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी शस्त्र पुरवठा करणाऱ्या आणखी एका संशयिताचा शोध पोलीस घेत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 4 जुलै 2026 रोजी गुप्त माहितीच्या आधारे पथरोट पोलिसांनी कासमपूर तालुका अचलपूर येथे सापळा रचून अनिकेत रवींद्र महाजन वय वर्ष 24 याला ताब्यात घेतलंय. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून एक देशी बनावटीचा कट्टा, 2 जिवंत काडतुसे आणि एक दुचाकी जप्त करण्यात आली. चौकशी दरम्यान आरोपीने सदर शस्त्र विशाल भानुदास ठाकरे अमरावती याच्याकडून घेतल्याची माहिती दिली आहे. त्यानुसार या प्रकरणी भारतीय शस्त्र अधिनियम 1959च्या कलम 325 अन्वये पथरोट पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून शस्त्र पुरवठादाराचा शोध सुरू आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक अमरावती ग्रामीण श्री निकेतन कदम, अप्पर पोलीस अधीक्षक श्री दत्ता तोटेवाड तथा उपविभागीय पोलीस अधिकारी अंजनगाव सुरजीचे सतीश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अभय चौथनकर, ठाणेदार पथरोट पोलीस स्टेशन यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर श्रीराम, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्यारेलाल जवंजाळ, पोलीस हवालदार चालक विजय असोलकर, पोलीस हवालदार उमेश उघडे, पोलीस हवालदार योगेश बोदुले, पोलीस हेड कॉन्स्टेबल अपर्णा लोहार, पोलीस कॉन्स्टेबल रुपेश शिंगणे आणि विवेक ठाकरे यांनी यशस्वीरित्या पार पाडली. या कारवाईबद्दल वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पथकाचं कौतुक केले. नमस्कार, मी सतीश कुलकर्णी, उपविभागीय पोलीस अधिकारी दर्यापूर, अतिरिक्त कार्यभार अंजनगाव. पथरोट पोलीस स्टेशन येथे दिनांक 9/7/2026 रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीवरून पथरोट पोलिसांनी अनिकेत महाजन नामक इसमाच्या घरी राहणार कासमपूर तालुका अचलपूर येथे धाड टाकली असता त्याच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्तूल, 2 मॅगझीन आणि 3 जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आलेले आहे. सदर कारवाईवरून पथरोट पोलीस स्टेशन येथे गुन्हा नंबर 227/2026 दाखल करण्यात आलेला आहे आणि त्याच्यामध्ये भारतीय शस्त्र अधिनियम कलम 3, कलम 25 व महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर कारवाईमध्ये आरोपीने ज्याच्याकडून शस्त्र हस्तगत केले त्याचा देखील पोलीस तपास करत आहेत. या गुन्ह्याचे बॅकवर्ड लिंकेजेस युद्ध पातळीवरती तपासण्यात येत आहेत. माननीय पोलीस अधीक्षक श्री निकेतन कदम यांच्या मार्गदर्शनात अमरावती जिल्ह्यामध्ये सोशल मीडियावरती किंवा समाजामध्ये अवैध शस्त्र बाळगून दहशत निर्माण करणाऱ्या व्यक्तींवरती अमरावती ग्रामीण पोलीस कारवाई करतच आहे. मी याद्वारे आवाहन करतो की आपल्याला जरी अशी माहिती प्राप्त असेल तर ती त्वरित पोलिसांना द्यावी. आपले नाव गोपनीय राहील याची खात्री पोलीस घेतील आणि आपण दिलेल्या माहितीवरून संबंधितांवरती उचित कारवाई करण्यात येईल. जय हिंद, जय महाराष्ट्र. न्यूज G9 महाराष्ट्रसाठी क्राईम रिपोर्टर नितीन वरखडेसह कॅमेरामन प्रकाश आठवले, नाशिक.